मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वसमावेशक पीक विमा योजनेत बदल करून केंद्र सरकारच्या अनिवार्य जोखीम बाबींवर आधारित पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला। तसंच कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी योजना राबवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला। हडपसर ते यवत या राज्यमार्गावरच्या 6 पदरी उन्नत मार्ग आणि विस्तारीकरण करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली। 5,262 कोटी रुपयांचा निधी या मार्गासाठी मंजूर केला आहे। टेमघर प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी 488 कोटी किमतीच्या सुधारित खर्चाला मंजुरी देण्यात आली। राज्यातल्या भिक्षागृहातल्या व्यक्तींना आता प्रतिदिन 5 रुपयांऐवजी 40 रुपये दिले जातील। यासाठी मुंबई भिक्षा प्रतिबंध अधिनियमात 1964 नंतर पहिल्यांदाच सुधारणा करण्यात आली आहे। महाराष्ट्र इलेक्ट्रिक धोरण 2025ला आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। अनुसूचित जमातींसाठी सुरू असलेल्या योजनांच्या धर्तीवर विशेष मागास प्रवर्गातल्या गोवारी बांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबवण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला। या बैठकीत पहलगाम हल्ल्यातल्या मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली।